दीपक भाई, आपल्याला शतशत नमन. हा बोला, काय नाव आहे ओम तुमचं? प्रकाश जाट. हा बोला. हे संपूर्ण जीव, अविराधक भाव आणि समिकती जीवाच्या प्रती आराधक भाव यांचा काय अर्थ आहे? सर्व जीवांच्या प्रती, संसारातल्या सर्व जीवांप्रती अविराधक भाव आणि समकिती जीवांच्या प्रती आराधक भाव. आराधक भाव म्हणजे आत्मज्ञान ज्यांनी घेतलं आहे त्यांच्या प्रती मी पॉझिटिव्ह राहावं आणि संसारातल्या लोकांप्रती नेगेटिव्ह सुद्धा पाहू नये. पॉझिटिव्ह व्हायची गरज नाही, त्यांची नेगेटिव्हिटी पाहायची गरज नाही, नेगेटिव्ह सुद्धा नाही करायचं त्यांचं. हे बघा ना, न्यूजपेपरमध्ये येतं ना की बायकोने नवऱ्याला सूर्यानं मारलं किंवा गर्लफ्रेंड आणि वाईफने मिळून बॉयफ्रेंड आणि वाईफ मिळून हस्बंडला समाप्त केलं. तर ते तुम्ही वाचल्यावर तुमचे भाव बिघडतात. हे कसे लोक आहेत, असं करायला नको. तशी निगेटिव्हिटी ठेवू नका. अविराग भाव कुणासाठी निगेटिव्ह भावना ठेवू नका. दादा भगवानांचं एक आदर्श वाक्य आहे, हा मुक्ती नाही बंधन. बरोबर आहे. हा मधून मुक्ती आणि नाहीतून बंधन. म्हणजे ऍडजस्ट एव्हरीवेअर होत राहा. जी काही परिस्थिती येईल त्यात ऍडजस्ट एव्हरीवेअर होत जावं. काय जेव्हा परवा आपण म्हटलं होतं की जर कोणी पैसे मागायला आले तर त्याला नाही म्हणा, म्हणजे विवेक आहे. कुठे हो म्हणायचं. एक भाऊ आले होते, त्यांचे वडील त्यांना म्हणायचे लग्न कर. त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करायचं होतं, आप्तपुत्र व्हायचं होतं. पण कोणा महात्म्याने शिकवलं हो ने मोक्ष नाने बंधन, तर वडिलांना हो म्हणाला. तेव्हा सांगत होता बघा 3 मुलं झाली आणि हो ने मला बंधन मिळालं, तर मी काय करू. तर इथे ध्येयानुसार ध्येयवाली ही गोष्ट आहे, तिथे मग जागृती ठेवा. बाकी संसारात त्यासाठी एकच शब्द सांगितला, ऍडजस्ट एव्हरीवेअर होत राहा. परिस्थितीला अनुकूल असं सॉल्युशन काढा, पण ध्येयामध्ये राहून. मला माझं ध्येय सोडायचं नाहीये, पण तुमच्याशी मी ऍडजस्ट होईन, आपल्याला दुःख नाही देणार, दुःख होणार नाही असा व्यवहार करेन मी. समजतंय आता तुम्हाला? होय. प्रश्न नंबर 3, अंगठा कोणत्या पायाचा कपाळाला टेकवायचा आहे? कोणताही चालेल. कोणताही चालेल? हो, नाही टेकला तुम्ही दादाजींच्या अंगठ्यावर डोकं ठेवा. हे तर 87 मध्ये दादाजीने जेव्हा 87 मध्ये दादाजी अमेरिकेला जात होते, तेव्हा दादाजींच्या इथे वर अंगठ्यावरती कपाळ ठेवून सगळे लोक विधी करत होते. तेव्हा ही 2 माणसं पायांवर असतील, 2 गुडघ्यांवर, अशी 4 माणसं विधी करायचे आणि मी शुद्धात्मा आहे म्हणायचे. दादा विधी करायचे जे आम्ही लोकही करतो विधीचा सत्संग पूर्ण झाल्यानंतर. असा विधी दादाजी करून घ्यायचे. नंतर मग दादाजींना असं वाटलं, त्यांना तर आता आतल्या गोष्टी माहीत झाल्या होत्या की आता हे शरीर सोडायची वेळ आली आहे, किती टिकणार नाहीये. तर अमेरिकेहून परत आल्यावरती तर हे लोक भेटणार नाहीत तेच. तर त्यांनी आता दादाजींचे तर परदेशी जाणं व्हायचं, तेव्हा तुम्हाला नेहमी विधी मिळणार नाही, तर तुम्ही आता एवढं करा, आपल्याच अंगठ्याला डोक्यावरती टेकवून मी विज्ञान स्वरूप आहे असं म्हणा. तर विज्ञान स्वरूप म्हणजे मी शुद्धात्मा आहे, अंतरात्मा दशा आहे आणि विज्ञान स्वरूप ती पूर्ण होती आहे. तर आज अंतरंगातील आत्म्याच्या बरोबर अनुसंधान करून शक्ती मागायची आणि मी विज्ञान स्वरूप आहे ते लक्ष आपल्या ध्येय जागृतीत ठेवायचं आणि 5 वेळा हे म्हणायचं. म्हणजे आपण आपला विधी केल्यासारखा फायदा मिळू शकेल. दादाजी स्वतःसुद्धा स्वतःच्या अंगठ्याला इथे कपाळावर टेकवून विधी करायचे स्वतःसाठी. त्यांचा सुद्धा फोटो असा आहे. स्वतः विधी करायचे, ते सांगायचे की मी असं करतो, तुम्ही असं करा, सांगितलं होतं त्यांनी. आणि विज्ञान स्वरूप म्हणजे या अंतरात्मा दशेत शुद्धात्मा पद आहे ते शब्दावलंबन आहे आणि विज्ञान स्वरूप म्हणजे निरालंब ॲब्सोल्यूट दशा, केवल ज्ञान स्वरूप. तर ही प्रक्रिया त्यांनी सांगितली. कारण आपण जो शुद्धात्मा म्हणतो ना, सगळ्या लोकांना असाच असतो की शुद्धात्मा म्हणजे पूर्ण होती. दादाजी म्हणायचे नाही, ही तर अंतरात्मा दशा आहे. इथून तर आता हा फाईलचा आहे शुद्धात्म्याची. जेव्हा फाईल पूर्ण होईल तेव्हा इंटरिम गव्हर्नमेंटमधून आपण फुल गव्हर्नमेंटमध्ये याल. ॲब्सोल्यूट स्थितीत केवळ ज्ञान होईल. तिथवर आपला पुरुषार्थ बाकी आहे. 5 आज्ञांमधून अंतरात्मा दशेतून केवळ ज्ञानापर्यंत पोहोचायचा पुरुषार्थ करायचा. म्हणून या जागृतीसाठी दादाजींनी या विज्ञान स्वरूपाच्या गोष्टी सांगितल्या. एक छोटासा प्रश्न आहे, नेहमी मी शुद्धात्मा आहे असं म्हटल्यानंतरही आणि झोपल्यानंतरही कधी कधी रात्री विशिष्ट स्वप्न पडतात. त्याला हरकत नाही, ते डिस्चार्ज कर्म आहे, त्याची काही चिंता करू नका. जागे झाल्यावर काही वाईट असतील तर प्रतिक्रमण झालं तर करा, नाहीतर मग सोडून द्या. पडले डिस्चार्ज, ते एक्झॉस्ट होऊन गेले. धन्यवाद.
यादव अनवर. जय सच्चिदानंद पूज्यश्री. श्री रामचंद्र तर संपूर्ण अहिंसक होते, तर मग त्यांनी सीतेच्या सांगण्यावरून हरणाला मारले, हिंसा का केली? ते क्षत्रिय होते, राजा होते. आपण त्या रामचंद्राने काय केलं ते बघायची गरज नाही. जे रामचंद्रजींनी म्हटलं शुद्धात्म्यात कसं राहायचं ते समजायची गरज आहे. एवढं सारं रामायण झालं तरी सुद्धा मोक्षाला निघून गेले. आपण तर रामायणही नाही केलं, सीतेला नाही आणलं, तरी आपला मोक्ष थांबलाय बघा. आणि संपूर्ण रामायणानंतरही त्याचा मोक्ष झाला. हा तर कर्मांचा हिशोब होता. ते क्षत्रिय होते बघा. लढाई सगळी त्यांच्या जीवनात होतीच. ते कर्म होतं, कर्मफळ होतं. त्याचं कर्मबंधन नाही होणार. आतून कर्मफळ तर भोगूनच आतून कर्म बांधलं नाही आणि सुटून जात होतं. समजलं आता तुम्हाला? अलख निरंजनचा अर्थ काय होतो? अलख, अलख म्हणजे अलक्ष, लक्षात नाही येणार असा. अनंत अवतारातून कोणत्या अवतारात मी शुद्धात्मा आहे कधी लक्षात नाही आलं. निरंजन म्हणजे कर्म त्याचं बांधलं, कर्माचं आवरण नाही असा हा निरंजन. आणि तिसरा प्रश्न माझा, 6 विनाशी तत्व कोणते आहेत? 6 विनाशी नाहीत, 6 अविनाशी तत्व असतात. हा, अविनाशी तत्व. अविनाशी तत्व आणि चेतन तत्व एकच आहेत. काल तत्व आहे, जड तत्व एक आहे, गती सहाय्यक तत्व आहे, स्थिती सहाय्यक तत्व आहे आणि आकाश तत्व. 6 अविनाशी तत्व आहेत. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, आपण सगळे आपल्या जीवनात जेवढ्या लोकांशी व्यवहार करतो, 2-3 लोकांचे त्यांच्याशी व्यवहारात एवढ्या लोकांना त्रास देतो. आपण एवढ्या लोकांशी, करोडो लोकांशी आपला व्यवहार होत असतो, तरी आपल्याकडून कोणालाही त्रास नाही होत आणि सगळे राजीखुशीने आपल्या मागोमाग येत असतात. ते कसं? त्यावर तर एकच उपाय आहे. या 5 आज्ञांमध्ये राहून व्यवहार करा. नाही का ते आचारी किती चुलींवरती काम करतात, कधी भाजत नाही त्यांना, कधी कोणाला भाजत नाहीत. ॲक्सिडेंट झाला तर वेगळी गोष्ट, पण त्याच्याजवळ असा एक चिमटा असतो, पकड असते, ग्लोव्ज असतात, सगळं हे नीट करतो, भाजत नाही कोणाला, सहसा स्वयंपाक चांगला बनवतात. तसंच आपण 5 आज्ञांमध्ये आहोत. संसाराच्या भट्टीत काम करायचं आहे तर 5 आज्ञांमध्ये राहा. ते दुःख का देतं कोणी? क्रोध, मान, माया, लोभाचे हत्यारं वापरली तर समोरच्याला दुःख दिलं जातं. आणि प्रेमाचं हत्यार वापरलं, 5 आज्ञांचं हत्यार वापरलं तर दुःख नाही होणार समोरच्याला. बस तोच वितराग भाव, शुद्धात्मा आणि बस दादांच्या ज्ञानात पुढे जायचं आणि मोक्षमार्गात पुढे जायचं, तीच भावना आहे. जय सच्चिदानंद. जसवंत सिंग. जय सच्चिदानंद दीपक भाई. हा बोला. हा पुरुषार्थ तप, आंतर तप आणि अधिक तप यामध्ये काय डिफरन्स आहे? अंतरतप, अधिक तप एकच आहे, सेम आहे. तोच पुरुषार्थ आहे. ओके. अधिक तप म्हणजे प्रकृतीमध्ये जे काही रागद्वेष उभे आहेत त्यात तन्मयाकार न होणं, त्यातून वेगळं राहणं, ते अधिक तप आहे. त्यालाच अंतरतप म्हणतात आणि त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. होय. आणि पुरुषार्थ इथून सुरू कराल तर पुढे जाऊन ज्ञाताद्रष्टा राहू शकाल, तो उच्च पुरुषार्थ आहे. त्यालाच रियल पुरुषार्थ म्हटलं जातं. बरं, ते एक पुद्गल असतं ना पुस्तकात, येतं ते पुद्गल कुठेतरी लिहिलेलं असतं, प्रकृती, प्रतिष्ठित आत्मा. हा, काय फरक आहे का? एकच आहे. पुद्गल, प्रकृती, प्रतिष्ठित आत्मा. तुम्ही ज्ञान घेतल्यानंतर जे काही वाचेल पार्ट, तोच डिस्चार्ज कर्म, तोच प्रतिष्ठित आत्मा आहे, तीच प्रकृती आहे, तेच पुद्गल आहे. एकच गोष्ट आहे. आपण जागृती मध्ये आलो तर आता आपल्यासाठी जो उरलेला पार्ट आहे प्रकृतीचा, त्याला डिस्चार्ज वाला प्रतिष्ठित आत्मा, पुद्गल, प्रकृती म्हटलं जातं. दीपक भाई, बरं, आपण 9 कलमात भाव करत असतो, पण तो तसा भाव केल्याने आपल्याला नेक्स्ट लाईफ मध्ये असं माहीत होईल का की काय लाईफ येईल पुढे आपली? ऍक्च्युली आपल्यासाठी तर खरोखरच 5 आज्ञांनीच नेक्स्ट लाईफ आपलं चेंज होऊन जाईल, ज्ञानींसारखी स्थिती येईल. आणि 9 कलम तर आपण आपल्यासाठी, पण ज्ञान नाही घेतलं त्यासाठी वेगळं म्हणजे 9 कलम तर सेम आहेत पण परिणाम वेगळे आहेत. कसे? तर ज्याने ज्ञान नाही घेतलं तो बीज पेरतो, आणि असा अहंकार कोणाला न लाभो अशी वाणी हो, विचार असे येवोत सगळे
स्यादवाद वाणी, स्यादवाद वर्तन, स्यादवाद मनन. आपल्याला अशा प्रार्थना करतो तशी बीजे पेरतो. आणि ज्ञान घेतल्यावरती काय करतात? ज्ञान घेतलेले त्यांची पूर्वी जी अज्ञान दशा होती, अहंकाराने जे दुसऱ्यांना दुःख द्यायचे अशा वाणीचे जे अभिप्राय होते त्यापासून आपण आज भागाकार करत आहोत की नाही, कुणाला दुःख न हो, कठोर भाषा, तिखट भाषा बोलली न जावी अशी शक्ती द्या. तर जुन्याचा आपण भागाकार करून टाकतो. दोन्ही समाप्त होतील. आपले कॅरी फॉरवर्ड तर 5 आज्ञा आपल्या होणार आहेत. आपण हे बीज पेरण्यासाठी नाही करत आहोत, आपण जुनं समाप्त करण्यासाठी करतो की बाबा आज आमचे जे भाव आहेत त्यात काही बीज असेल ते जळून जाऊ दे 9 कलमांनी. जे जुनं आहे ते आम्ही धुवून टाकतोय प्रतिक्रमणाने, प्रत्याख्यानाने, जसं जमेल. दीपक भाई, जसं आपण आत्मा आपला आहे, ज्याचे तिथे कुठे फिलिंग होत असते तिथे आपला आत्मा असतो, जशी ही इलेक्ट्रिकल बॉडी आहे त्याची पोझिशन कशी असते ते जरा सांगा. त्याचं इम्प्रेशन तर समजणार नाही असं सूक्ष्म आहे ते. जसा ऑरा जसा आहे ना तसंच ते पण असतं. ऑरा तर त्याचा इफेक्ट आहे, इलेक्ट्रिकल बॉडीचा इफेक्ट दिसत असतो, पण ती इलेक्ट्रिकल बॉडी आतमध्ये आहे. त्याचं इम्प्रेशन नाही समजणार, पण एवढं होतं. जसं इलेक्ट्रिसिटी आहे तर लाईट दिसतो, पंखा फिरतो, टीव्ही दिसतो, तर तशा पॉवरसारखी पॉवर आहे ही इलेक्ट्रिकल बॉडी. पॉवर स्टेशनसारखं चक्र सगळ्या पॉवर स्टेशनमध्ये जसं, पण इलेक्ट्रिकल बॉडी आहे आतमध्ये, मोक्षाला जाईपर्यंत असते. आणि इलेक्ट्रिकल बॉडीने सगळी मशिनरी चालते. रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, फिल्ट्रेशन, सगळ्या शरीरातील स्पेअर पार्ट्स या इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. ती इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक बॉडीतून मिळत असते. क्रोध, मान, माया, लोभातही इलेक्ट्रिसिटी आहे, ती इलेक्ट्रिकल बॉडीमधून येते. मोक्षाला जाण्यापूर्वी इलेक्ट्रिकल बॉडी समाप्त होते का? मोक्षाला क्षेत्रात गेला आत्मा तेव्हा तो इथेच राहून जातो, समाप्त नाही. इकडे कुठे? हा पुद्गल मध्येच सुटतो तो. मग दीपक भाई, हा मंगलदास आणि बाबामध्ये थोडासा डिफरन्स. जसवंत सिंगांचे 2 पार्ट्स आहेत. एक अहंकारही आहे आणि शरीराची प्रकृतीही आहे. तर प्रकृती आहे जे वाणी, विचार, वर्तन, तो मंगलदास. आणि अहंकार, बुद्धी, तो बाबा. बिलीफ, मान्यता, अभिप्राय, तो बाबामध्ये. आणि आपण शुद्धात्मा तिसरे आहात आणि बाबा मंगलदास. समजतंय का आता? देह अन्न खातो तेव्हा बाबा मानतो मीच खाल्लाय, तेव्हा प्रज्ञा सांगणार आपण नाही खात, शरीर खातंय, तुम्ही तर असे निराहारी राहू, अहंकार नका करू. तर या बाबाला प्रज्ञासोबत कॉन्व्हर्सेशन करून बाबाची अज्ञानता सोडवते ती प्रज्ञा आणि बाबांना ज्ञानी बनवते. आणि मंगलदास तर आपोआप खाणं पिणं करतच राहील. पुरण गलन मंगलदासमध्ये आणि गुणाकार भागाकार बाबाचा. तर बाबाला अज्ञानीतून ज्ञानी बनवायचे. आणि प्रज्ञा म्हणजे शुद्धात्मा, तो मुक्त आहे त्यापासून. जय सच्चिदानंद. राजूबाई, श्रीमती. दीपक भाई, मला ज्ञान घेऊन 1 वर्ष झालंय. मला आणि माझ्या कुटुंबियांना खूपच शांतता लाभली. अरे वा, खूप छान. आणखी जे काही दीपक भाई, दादा भगवानांची एवढी कृपा आहे की ज्याचा आम्ही विचारच केला नव्हता, सगळी कामं झाली. खूप चांगलं झालं. दादा भगवानांची कृपा एवढी अशीच राहावी, आमच्या पूर्ण परिवाराला शांतता मिळावी, आणि मला तर मोक्षच हवे आणि काही नको आहे. जय सच्चिदानंद. खूप छान झालं. चला. आणि दीपक भाई, आपलं चंद्र सूर्यासारखं आयुष्य वाढतच राहो आणि आम्हाला नेहमीच असं ज्ञान तुमच्याकडनं मिळत राहो. हो हो. जय सच्चिदानंद. खूप चांगली भावना आहे. दीपक भाई, सक्सेस मिळता क्षणी अहंकाराचा जन्म होतो. नाही, त्या अज्ञानतेने अहंकाराचा जन्म होतो. सक्सेस तर आलं, आपल्याकडे समज असावी की यश कोणत्या कारणामुळे आलंय. संयोगामुळे आलाय, पुण्यामुळे आलाय, निमित्ताच्या अधीन आलाय, कालक्षेत्र, तर मग अहंकार होणार नाही. आणि समज नसेल जागृती नाही राहिली तर अहंकार जोरात येणारच येणार. दीपक भाई, जेव्हा यश आपल्याकडे येतं तेव्हा आपल्या अहंकाराला जास्त बढावा मिळत जातो. आपण स्वतःला दुसऱ्यांपेक्षाही वरचढ समजायला लागतो. पण मग विचार करायचा की बाबा आधी यश नव्हतं तेव्हा काय अवस्था होती आपली. दादाजींनी तर काय सांगितलं होतं की जन्माच्या वेळी आपली जी स्थिती घरात होती की बाबा एक खोली होती, आम्ही अशा ठिकाणी राहत होतो, एवढ्या असुविधा होत्या, एवढं बघा इन्कम होतं, तर ते आपलं चित्र आपण लक्षात ठेवायचं. आणि नंतर जीवनात सारे आयुष्यभर +- 5-10% सोडून द्या. बाकी समजायचं की खूप जास्त सुविधा मिळाल्या, नाहीतर आपल्या आयुष्याच्या हिशोबाने तेवढ्याच असल्या पाहिजेत. ते लक्ष ठेवून जीवन जगाल तर कधी दुःखी नाही होणार तुम्ही. हे यश तर मिळेलच, पण आपलं ध्येय असायला पाहिजे की बाबा इथे राहणारा होतो आणि इकडे एवढी 300 रुपयांची नोकरी मी सुरू केली होती
ती माझी अवस्था होती. आता 3,00,000 मिळाले तरी मला 300 वापरायचा अधिकार आहे. दादाजींनी नाही सांगितलं होतं 500 वापरायचा अधिकार आहे. नॉन मॅट्रिक माणूस नोकरी करायला जातो तर किती मिळेल त्याला? पण सारं आयुष्य लाखो रुपये कमावले कॉन्ट्रॅक्टच्या बिझनेसमध्ये. घरात 500च द्यायचे. आता जे 5,000 25,000ची गरज आहे द्यायची. पण जो एक्सेस पैसा आहे त्याचा अहंकार नाही करायचा की बघा आम्ही किती हुशार, माझ्याजवळ एवढा आहे. नाही, आपली नॉर्मॅलिटी समजायची. नॉर्मॅलिटी म्हणजे मी जी जन्माच्या वेळी जी स्थिती होती ती आपली नॉर्मॅलिटी. त्याच्या 5% प्लस मायनस झाले तरी हरकत नाही. 5-10%. दीपक भाई, आपले एज्युकेशन आणि ज्ञान हे कसं एकत्र मॅनेज करावं? एकत्र ह्या ज्ञानाच्या ज्या चाव्या आहेत त्याच पकडून चला. हे ज्ञानच एवढं चांगलं आहे की मोस्ट प्रॅक्टिकल, मोस्ट अप्लाइड ज्ञान आहे. 5 आज्ञा आपल्या अशा आहेत की निरंतर व्यवहारातही राहणाऱ्याला सुद्धा मोक्षाच्या मार्गामध्ये पुढे जाणं शक्य आहे आणि व्यवहाराच्या समभावाने निकाले करू शकतो. म्हणजे ज्ञानाची चावीही वापरा. 4 वाक्य आहेत. डबल ABB, ॲडजस्ट एव्हरीवेअर, झाला तो न्याय. अशा 5 आज्ञा आहेत. प्रतिक्रमण आहे. सगळ्या चांगल्या चाव्या आहेत. जय सच्चिदानंद. सुशील मेहेर. जय सच्चिदानंद. दीपक भाई, हा बोला. दीपक भाई, माझ्यामध्ये काय कमी आहे की हा सत्संग मी ठीक तऱ्हेने आग्रहासहित नाही ऐकू शकत आहे? ते जाऊ द्या हो, पण कळतायत का थोड्या थोड्या गोष्टी की नाही? हा, ते आणि कळतं. जीवनातही कामी येतील अशा काही गोष्टी आहेत की नाहीत? हा, तर ठीक आहे की खूप झालं. नदीतून तर खूप पाणी वाहत आहे. 200-2,000 लिटर पर सेकंड. हा, आपल्याला तर 2 ग्लास पाणी पिण्यासाठी मिळालं, बस झालं. धन्य धन्य मानायचं. हा. नाही समजलं? हा. एवढं पाणी वाहून गेलं. मी तर राहिलो ना. अरे तुम्ही बादली भरून घेतली आहेस, सारा दिवस प्या, खा, मजा करा, स्नान करा. तुमच्यासाठी खूप झालं. आणि आता निसर्ग कशाला म्हणतात ते निसर्ग समजावं. म्हणजे संयोग जे दिसतात 5 इंद्रियांनी, ती सगळी निसर्गाची रचना आहे. निसर्ग आहे सगळा. निसर्ग म्हणजे संयोग. संजोग निसर्गाचे हो, असतात का? हे सगळं हवा, पाणी, खाणं, पिणं सगळे संयोग मानले जातात. तो सगळा निसर्ग आहे. आणि कोणाच्या प्रती जेव्हा निगेटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह विचार येतात, काय निगेटिव्ह भाव आणि पॉझिटिव्ह भाव जे होतात त्यात आपला पुरुषार्थ काय? आपला पुरुषार्थ त्यांना वेगळं ठेवण्याचा आहे आणि जमलं तर नेगेटिव्ह मधून पॉझिटिव्हच्याकडे जायचं आहे. निश्चय करणं आपला पुरुषार्थ आहे की नाही, नेगेटिव्ह मध्ये जायचं नाही, पॉझिटिव्ह मध्येच राहायचं आहे. तरी नेगेटिव्ह वाटलं तर त्याला वेगळं ठेवायचं की तुझ्याशी माझं पटत नाहीये, आपण नेगेटिव्हच्या पक्षातले नाही होऊ इच्छित, आम्ही पॉझिटिव्हच्या पक्षात राहू. असे वेगळेपण ठेवा, ती जागृती ठेवा, तो आपला पुरुषार्थ आहे. नेगेटिव्ह होणं तो डिस्चार्ज आहे, तो निसर्गाचा आहे. आणि मोक्षासाठी 5 आज्ञा पुरुष आहेत की सारे ज्ञान प्राप्त करावं लागेल? अहो, 5 आज्ञा पुरेशा आहेत. बस 1 बादली पाणी पुरेसं आहे. साऱ्या नदीचं पाणी, त्याची गरज नाही तुम्हाला जीवन जगायला, 1 दिवस जगण्यासाठी. हा. आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यात बरोबर काय चूक काय काही कळतच नाही, कन्फ्युजन होत असतं. काय नाही, करावं कोणाला त्याच्यासाठी? दुःख झालं तर ते चूक, कोणाला दुःख झालं नाही ते करेक्ट. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण चेक करायचं, कुणाला दुःख नाही ना झालं, कुणाचे दोष तर नाही ना बघितले, मग आपण सरळ मार्गावर आहोत. समजते आता तुम्हाला? होय. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. शशांक जय मेहे. सच्चिदानंद. प्रत्यक्ष ज्ञान करणं कशाला म्हणतात? प्रत्याख्यान. हा. प्रत्याख्यान काय विचारते? प्रत्याख्यान म्हणजे जी काही चूक झाली आहे त्याला आठवायचं की हे दादा भगवान अशी चूक झाली आहे, त्याला आलोचना म्हटलं जातं. नंतर त्यासाठी पश्चाताप करायचं की हे भगवान मी माफी मागतोय, मला माफ करावं, त्याला प्रतिक्रमण म्हटलं जातं. आणि अशी चूक नाही करणार असा दृढ निश्चय करतोय त्याला प्रत्याख्यान म्हटलं जातं. समजतंय आता तुम्हाला? हा. 63 शलाका पुरुष जे असतात त्याचा अर्थ काय? हे पूर्ण कालचक्र आहे. या कालचक्रामधला अर्धा पाठ आहे त्याला अवसरपिणी काळ म्हटलं जातं आणि दुसरा अर्धा आहे त्याला उत्सरपिणी काळ म्हटलं जातं. आणि अवसरपिणी काळात 6 विभाग आहेत. पहिला आरा, दुसरा आरा, तिसरा आरा, चौथा आरा आणि 5वा आरा, 6वा आरा. 6 डिव्हिजन्स होतात यामध्ये. पहिल्या दुसऱ्यात कोणी तीर्थंकर भगवान नाही राहत, तिसऱ्या चौथ्यात तीर्थंकर भगवान असतात आणि 5व्या 6व्यात कोणी तीर्थंकर नाही राहत. तर ती दुसऱ्या आणि तिसऱ्यातच 63 शलाका पुरुष होऊन जातात. 24 तीर्थंकर, 12 चक्रवर्ती राजा, नंतर 9 वासुदेव, 9 प्रतिवासुदेव आणि 9 बलराम, असे 63 शलाका पुरुष, श्रेष्ठ पुरुष म्हणजे 1 2 3 अवतारात मोक्षाला निघून जाणार आहेत ते. समजतंय आता तुम्हाला? हा. चक्रवर्तीचा अर्थ तो एक समजून राजा घ्यायचा होता. म्हणजे साऱ्या दुनियेचा राजा होऊ शकतो अशी स्थिती. एवढं मोठं पुण्य आहे ते.
चक्रवर्ती राजा म्हटलं जातं. पण वासुदेव अर्ध्या दुनियेचा राजा होता, प्रति वासुदेव अर्ध्या दुनियेचा राजा होता. दोघंही लढाई करतील, प्रति वासुदेवाचा मृत्यू वासुदेवाच्या निमित्ताने होणार आणि वासुदेव साऱ्या दुनियेचा पुन्हा राजा होणार, असं हा इतिहास शास्त्र त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि प्रतिक्रमणात अशी काय शक्ती असते जी पाप पुण्य कमावते आणि पाप धुवून टाकते ते? हो, कारण प्रतिक्रमणाने निगेटिव्ह भाव धुवून जातात. कुणाला दुःख दिल्यामुळे ही पापं बांधली जातात, कुणाला दुःख न दिल्याने किंवा सुख दिल्यामुळे पुण्य बांधलं जातं. तर पाप धुवून टाकतात. मग काय उरतं सांगा? पुण्य उरेल. आणि ज्ञानात राहून प्रतिक्रमण केलं तर पाप आणि पुण्य दोहोतून मुक्ती मिळून कर्म मग समाप्त होतील. आत्म्यात राहून जागृती पूर्ण केली तर. जय सच्चिदानंद. राजश्री अगंबरे. जय सच्चिदानंद. हं. पूज्यश्री. 360% 360 डिग्री म्हणजे काय? डिग्री, आता तुम्ही ज्ञान तुमचं काय कसं आहे? डिग्री म्हणजे दादाजींनी सांगितलं की आमची 356 डिग्रीपर्यंत आहोत आणि 360 होईल तेव्हा केवळ ज्ञान होईल. आणि ज्ञानानंतर आपल्याला 300 डिग्रीच्या वर तर बसवतातच आणि हळूहळू 360 पर्यंत पोहोचायचं आहे. ह्या सगळ्या डिग्रीजमध्ये एक दशा आहे. किती हाईटवर पोहोचलो हे ज्ञानीची स्टेज 345 झाली तर ज्ञानी पुरुषाची स्टेज येईल. मग 355 झाले तर भगवान पदाची स्टेज येईल. 360ने पूर्णाहुती होईल. हे सामान्य भावानं समजण्यासाठी सांगितलंय. आत्मज्ञान किती प्रकट झालं त्याप्रमाणे हे सांगितलंय.